तो श्यामा कोलामची जी स्टोरी आहे, माहूच्या जंगलामध्ये ते राहत होता. खूप प्रसिद्ध स्टोरी आहे, आपल्याला माहित आहे. हे आजोबांनी त्याला पाहिलं होतं, श्यामा कोलामला पाहिलं होतं. आपण जी डॉक्युमेंटरी पण बनवलेली आहे हिंदी चॅनलवरती, एस कुमार व्लॉग वरती. श्यामा कोलाम म्हणले की आपलाच व्हिडिओ होता पहिले. तर आजोबा कोणाला मारलं होतं श्यामा कोलामनं? तहसीलदाराला मारलं होतं. आणि का मारलं होतं? ते लोकांवर अन्याय करत होता वाटते तहसीलदार. तहसीलदार त्यानं सांगितलं की श्यामा कुलाम कोण आहे मला दाखवा. हा हा तर त्यांना ऐकण्यात आलं की ते गाडीच्या पुढे उभं राहायला येणार आहे म्हणून हा छकड्यात आला ते, तर त्याला तेल्या घाटावर हा गाडी छकडा अडवला हा. आणि तिथं मारून टाकलं. श्यामा कोलामला त्रास देता होता वाटते ते तहसीलदार, असं म्हटलं जाते. बरेच लोक म्हणतात. हो. आणि ते गरीबाईला त्रास द्यायचा ते तहसीलदार, आणि गरीबाईचा कैवारी होता श्यामा कोलाम. म्हणजे गरीबाईला त्रास होऊ देत नव्हता असं ते आजोबा म्हणतात. की त्यामुळे गरीबाईला त्रास देत असल्यामुळे श्यामा कोलामनं त्या तहसीलदाराला रस्त्यात दमनी त्याच्या अडवून त्याला गोळ्या मारल्या होत्या का? नाही नाही हा? त्यांना काटकान खतम केलं लाकडानं. लाकडानंच खतम केलं. श्यामा कोलाम लय खतरनाक माणूस होता. आणि ते कोलम जनजाती जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बरीच आहे, त्या कोलम जनजातीचा ते एक मोठा नेता होता. आणि ते अचानक डाकू झाला होता ऍक्च्युली. हो. इथं माहूरमध्ये जे आहे, पहिले शावकरी होती, देशमुख शावकरी. हो. तर देशमुख शावकरीच्या अंडरमध्ये ते काम करायचा. एका दिवशी काय झालं, श्यामा कोलाम इकडे शिकार करायला आला. देशमुख त्याला घेऊन जायचे शिकार करायला. तर असंच फिरता फिरता देशमुखाच्या कडयंत्रामध्ये एक मृत्यू झाला, आणि त्याचं षडयंत्र करून ते पूर्ण जे झालं ते श्यामा कोलामवर घालण्यात आला आळ. हो. त्यामुळे श्यामा कोलाम मग पळापळीच्या काळात पळाला. आता तेव्हा काय होतं माहितीये का, की ब्रिटिश सरकार होतं. हो. तर मग ब्रिटिश सरकारनं बाकीची सगळी गोष्टी माहिती न करता डायरेक्ट त्याला आरोपी करून, म्हणजे शूट अँड साईडची ऑर्डर होती इथे. श्यामा कोलाम इकडे बऱ्याच किल्ल्यामध्ये धन वगैरे लपवलेलं आहे असं म्हणतात लोक, मला माहित नाही, आजोबा सांगतील. आहे ना, बरोबर आहे. बरंच आहे बा. तर ब्रिटिश सरकारनं पण तेव्हा इथं बरंच शोधलं होतं धन, पण सापडलं नाही असं म्हणतात. तर अशा प्रकारे एक श्यामा कोलामची स्टोरी होती, जे मी आजोबाच्या मार्फत तुम्हाला सांगितले. तर याबद्दल तुम्हाला अजून काही माहित असेल, किंवा मग याची पूर्ण माहिती जर घ्यायची असेल, तर माझ्या हिंदी चॅनलवर जा. जे एस कुमार व्लॉग मध्ये श्यामादादा कोलाम टाकले की माझाच व्हिडिओ येईल. त्याला पण सबस्क्राईब करा. खूप जबरदस्त माहिती आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्र. अशा नवनवीन माहितीसाठी माझ्या मराठी यात्रा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.